नमस्कार. मी आपल्या सर्वांचे डेटा इंटरप्रिटेशन यूजिंग एम एस एक्सेल अँड SPSS या ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये स्वागत करतो. हा ऑनलाईन अभ्यासक्रम स्कूल ऑफ सोशल सायन्सेस सामाजिक शास्त्रे संकुल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर लातूर यांच्याकडून चालविला जातो. आजच्या या पहिल्या दिवशी आपण ओळख सत्राने सुरुवात करणार आहोत आणि या ओळख सत्रामध्ये आपण तुम्हा सर्वांना या अभ्यासक्रमाची प्रस्तावना करून देणार आहोत. आजच्या या ओळख सत्राचे काही हेतू आहेत. त्यातील पहिला हेतू म्हणजे तुम्हा सर्वांना या अभ्यासक्रमाच्या आयोजनाच्या पद्धतीविषयीची माहिती करून देणे. या सत्राचा दुसरा हेतू आहे तुम्हा सर्वांना वेगवेगळ्या आठवड्यानुसार असणारे जे काही वेळापत्रक आहे त्याचा परिचय करून देणे. याशिवाय या 8 आठवड्यांमध्ये जे काही अंतर्गत मूल्यमापन होणार आहे किंवा सगळ्यात शेवटी जी काही परीक्षा होणार आहे ती नेमकी कशी होणार आहे याची माहिती करून देणे. शिवाय सगळ्यात शेवटी या अभ्यासक्रमाची जी काही उद्दिष्ट आहेत किंवा जे काही संभाव्य फलनिष्पत्ती असणार आहेत त्यांचा परिचय तुम्हा सर्वांना करून देणे ही सर्व या सत्राची हेतू आहे. प्रत्यक्षात अभ्यासक्रम आयोजनाच्या पद्धतीकडे वळण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांच्या समोर काही प्रश्न मांडतो. त्यातील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की हा जो काही ऑनलाईन अभ्यासक्रम आहे हा का आवश्यक आहे, हा नेमका का आवश्यक आहे, हा अभ्यासक्रम का करावा. तर त्याचं उत्तर म्हणजे कारण की हा अभ्यासक्रम खालील काही मुख्य प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेतो. मग अशा नेमक्या कोणत्या प्रश्नांचा हा अभ्यासक्रम शोध घेतो, तर ही प्रश्न आहेत आणि ही प्रश्न एक संशोधक म्हणून आपल्याला संशोधन कार्य करत असताना कुठे ना कुठे हे प्रश्न आपल्याला भेडसावलेले आहेत. यातील पहिला प्रश्न जे काही संशोधन प्रश्न असतो, जो काही एक रिसर्च क्वेश्चन किंवा रिसर्च प्रॉब्लेम असतो त्याची सोडवणूक करण्यासाठी आधार सामुग्रीवरती म्हणजेच डेटावरती सांख्यिकीचा वापर कसा केला जातो. अशा कोणत्या संख्याशास्त्रीय पद्धतीचा आपण वापर करतो की ज्यामुळे आपल्या संशोधन प्रश्नाची नेमकी सोडवणूक होऊ शकते याची चर्चा आपण या अभ्यासक्रमामध्ये करणार आहोत. प्रश्न क्रमांक 2, संकलित आधार सामुग्रीवरती कोणत्या सांख्यिकीय पद्धतीचा वापर केला जावा. समजा आपल्याकडे एखादा डेटा आहे तर या डेटावरती आपण कोणत्याही सांख्यिकीय पद्धतीचा वापर करू शकतो का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. त्याचं कारण डेटाचे अनेक प्रकार आहेत, शिवाय व्हेरिएबल्स ज्याला आपण चल म्हणतो त्याचे अनेक प्रकार आहेत, किंबहुना ज्या संख्याशास्त्रीय पद्धतींचा आपण वापर करतोय त्या संख्याशास्त्रीय पद्धतींचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक आकडेवारीच्या गुणधर्मानुसार प्रत्येक संख्याशास्त्रीय पद्धतीच्या अंगभूत गुणवैशिष्ट्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या पद्धतींचा वापर वेगवेगळ्या चलांसाठी करावा लागत असतो. हा सर्व काही भाग याची चर्चा आपण या सर्टिफिकेट कोर्समध्ये करणार आहोत. आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. विशिष्ट अशा सांख्यिकीय पद्धतीचा वापर विशिष्ट आधार सामुग्रीवरतीच का करावा. विशिष्ट असं स्टॅटिस्टिकल टेक्निक असतं की ज्याचा वापर विशिष्ट अशा डेटा किंवा विशिष्ट व्हेरिएबल साठीच केला जातो. असं का करावं याची चर्चा आपण या अभ्यासक्रमामध्ये करणार आहोत. शिवाय आधार सामुग्रीवरती सांख्यिकीचा वापर करीत असताना प्रत्येक वेळी सूत्र लक्षात ठेवणे आवश्यक आहे का, तर याचं उत्तर नाही असं असणार आहे. कारण जेव्हा आपण MS एक्सेल किंवा SPSS चा वापर करतो तेव्हा या अशा सॉफ्टवेअर्समध्ये या सूत्रांचा अंतर्भाव असतो. सूत्र लक्षात ठेवणे आवश्यक नसतं, किंवा केवळ जी काही आकडेवारी आहे त्यावरती प्रक्रिया करण्यासाठीच्या ज्या काही पायऱ्या आहेत त्या लक्षात ठेवणे मात्र आवश्यक. त्यामुळे प्रत्येक वेळी सूत्र लक्षात ठेवणे आवश्यक नाही जेव्हा आपण MS एक्सेल आणि SPSS चा वापर करतो तेव्हा. पुढील प्रश्न आहे, MS एक्सेल आणि SPSS च्या साहाय्याने सांख्यिकीचा वापर निष्कर्ष प्राप्त करण्यासाठी कसा केला जातो. इथे याचा संदर्भ प्रोसेसची आहे, प्रक्रियेशी आहे. नेमकी अशी कोणती प्रक्रिया करायची की ज्यामुळे आपल्याला निष्कर्ष प्राप्त होतील, त्या प्रक्रियेची चर्चा आपण या संपूर्ण 8 आठवड्याच्या अभ्यासक्रमामध्ये करणार आहोत. पुढील प्रश्न आहे, आपण गृहीत कृत्याची मांडणी का करतो. नेमकी याची निकड काय, याची गरज काय, आपण गृहीत कृत्य का मांडतो याची देखील चर्चा आपण या अभ्यासक्रमात करणार आहोत. गृहीत कृत्याचे विधान नेमके कसे केले जाते, हाऊ टू कन्स्ट्रक्ट हायपोथेसिस स्टेटमेंट,
आपल्याला संशोधन करत असताना हायपोथेसिस गृहीत कृत्याचं विधान अगदी नेमकेपणाने करता येणं आवश्यक आहे. ते नेमके कशा पद्धतीनं करता येते याचं जे अध्ययन आहे आपण ते या अभ्यासक्रमामध्ये करणार आहोत. गृहीत कृत्याची योग्य पडताळणी कशी केली जाते, याचा अर्थ बऱ्याचदा असं होतं की आपल्याजवळ जो काही डेटा असतो आपल्याला असं वाटतं की आपण कोणतीही हायपोथेसिस टेस्टिंग या डेटाला आपण अप्लाय करू शकतो, अवलंबू शकतो. असं नाहीये. वेगवेगळ्या टेस्ट आहेत. टी टेस्ट असेल, एफ असेल, काय स्क्वेअर असेल, झेड टेस्ट असेल. कोणतीही टेस्ट या कोणत्याही डेटावरती आपण अवलंबू शकत नाही. प्रत्येक या हायपोथेसिस टेस्ट साठी स्वतःचे अंगभूत काही गुणधर्म या डेटामध्ये असणे आवश्यक आहेत. त्या अंगभूत गुणधर्म असतील तर आणि तरच त्या टेस्ट आपल्याला करता येऊ शकत असतात. आणि हा नेमका काय प्रकार आहे याचीही चर्चा आपण या सर्टिफिकेट कोर्समध्ये करणार आहोत. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. गृहीत कृत्यापासून प्राप्त परिणामांना अर्थ कसा दिला जातो, आणि हा महत्वाचा भाग. केवळ आपल्याला प्रक्रिया लक्षात आली आणि आपण ती प्रक्रिया करून आपल्याला जो काही निष्पत्ती, जे काही निष्कर्ष प्राप्त झाले, जे टेबल प्राप्त झाले, ते जे काही मूल्य आपल्याला प्राप्त झालेले आहे त्या मूल्यांना अर्थ देता येणं आवश्यक आहे. तो अर्थ कसा दिला जातो याची पण माहिती आपण या अभ्यासक्रमात घेणार आहोत. आणि शेवटचा प्रश्न, संशोधनामध्ये उचित निष्कर्षांप्रती किंवा अर्थाप्रती कसे पोहोचता येते याचीही चर्चा आपण या ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्समध्ये घेणार आहोत. आता आपण पुढच्या भागाकडे वळूया की या अभ्यासक्रमाचं आयोजन नेमकं कशा पद्धतीने आपण करणार आहोत. हा अभ्यासक्रम ऑनलाईन स्वरूपात आहे. आतापर्यंत तुम्हा सर्वांना आपण तुमच्या ईमेल वरती गुगल क्लासरूमची लिंक पाठवलेली आहे. तुम्ही सर्वजण या गुगल क्लासरूमला जॉईन झालेले असाल. ज्यांना कुणाला गुगल क्लासरूम मध्ये ऍक्सेस करणं कठीण जात असेल त्यांच्यासाठी म्हणून आपण विद्यापीठाच्या वेबसाईट वरती सुद्धा ई कंटेंट ठेवणार आहोत. परंतु जे लोक गुगल क्लासरूमला जॉईन होतील त्यांनाच असाइनमेंट किंवा सॅम्पल डेटा सेट आणि इतरही बऱ्याचशा काही उपयोगाच्या गोष्टी आहेत की ज्या त्यांना सहजतेनं त्या गुगल क्लासरूम मधून मिळू शकतील, की ज्या युनिव्हर्सिटी वेबसाईट वरती सर्व गोष्टी टाकणं आपल्याला शक्य असणार नाहीये. तर एकूणच हा अभ्यासक्रम ऑनलाईन स्वरूपात आहे. तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्सच्या लिंक तुम्हाला वेळोवेळी देण्यात येतील. शिवाय तुम्हाला पीपीटीच्या लिंक, काही सॅम्पल डेटा सेट की जो आकाराने छोटा असेल तो केवळ सरावाच्या हेतूसाठी तुम्हाला देण्यात येईल. आणि याशिवाय जर शक्य झालं तर तुम्हाला या सर्व व्हिडिओ लेक्चर्सच्या ज्या काही टेक्स्ट स्क्रिप्ट आहेत त्या पण तुम्हाला पुरवण्यात येतील. या 8 आठवड्यामध्ये तुम्हाला 8 असाइनमेंट असणार आहेत आणि या कोर्सच्या शेवटी एक कोर्स एंड एक्झामिनेशन सुद्धा तुम्हाला असणार आहे. प्रत्यक्षात हा जो काही कोर्स आहे तो या पद्धतीने आपण चालवणार आहोत. प्रत्येक आठवड्यामध्ये तुम्हाला 5 व्हिडिओ लेक्चर्सच्या लिंक तुम्हाला अगदी प्रत्येक आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी तुम्हाला तुमच्या मेलवरती गुगल क्लासरूम थ्रू देण्यात येतील. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी शनिवारी एक लाईव्ह सेशन असेल. हे बंधनकारक असणार नाहीये. हे लाईव्ह सेशनचा जो काही हेतू आहे तो म्हणजे या 5 व्हिडिओज मधून तुम्हाला जर काही समजलं नसेल तर ते जे काही प्रश्न असतील त्याची चर्चा करण्यासाठी म्हणून हे लाईव्ह सेशन असणार आहे. किंबहुना जर कोणी म्हटलं की या 5 व्हिडिओ व्यतिरिक्त आम्हाला एकदा डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवा तर लाईव्ह स्वरूपामध्ये त्या संबंधित स्टॅटिस्टिकल टेक्निकची जी की लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आहे ते आपण त्या दिवशी करणार आहोत. लाईव्ह सेशन जरी बंधनकारक नसलं तरी असाइनमेंट ज्या आहेत त्या बंधनकारक असणार आहेत. प्रत्येक आठवड्याला एक असाइनमेंट असेल. 8 आठवड्यासाठी तुम्हाला 8 असाइनमेंट असतील. या 8 असाइनमेंट पैकी ज्या 5 असाइनमेंट मध्ये तुम्हाला महत्तम गुण असतील ते गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी वापरण्यात येणार. याची चर्चा आपण पुढच्या काही स्लाइड मध्ये करूया. एकूणच 8 आठवड्यांकरिता प्रत्येक आठवड्याला 5 लेक्चर या स्वरूपामध्ये तुम्हाला एकूण 8×5 लेक्चर्स तुम्हाला या संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये पाहायचे आहेत, पूर्ण करायचे आहेत. आपण आणखीन पुढे जाऊया. इथे हा आठवड्यानुसार जो काही सिलेबसची जी काही विभागणी ती आपण दिलेली आहे. पहिले जे 2 आठवडे आहेत त्या पहिल्या 2 आठवड्यामध्ये आपण मूलभूत संकल्पनांचा अर्थ समजावून घेणार आहोत की ज्यामध्ये मेजरमेंट ऑफ स्केल्स आहेत, वेगवेगळ्या स्टॅटिस्टिकल टेक्निक्सचे जे काही अर्थ आहेत, युनिव्हर्स, पॉप्युलेशन, व्हेरिएबलचे प्रकार, डेटा इत्यादी अनेक महत्त्वाच्या
छोट्या परंतु अत्यंत महत्त्वाच्या अशा सर्व बाबींचं अध्ययन आपण आठवडा क्रमांक 1 मध्ये करणार आहोत. आठवडा क्रमांक 2 मध्ये आपण MS एक्सेल आणि SPSS चा परिचय तुम्हाला करून देणार आहोत. ज्या काही पार्टिसिपेंट्सना असं वाटतं की यातील बराचसा भाग कुणाला माहिती असू शकतो, बऱ्याच जणांना काही भाग माहिती नसेल, परंतु आमचं रिकमेंडेशन असं असेल, माहित असेल किंवा नसेल, सर्वांनी या दोन्ही आठवड्यातील सर्वच्या सर्व व्हिडिओज अत्यंत काळजीपूर्वक पाहणे, समजून घेणे आवश्यक आहे. कारण याच कंटेंटवर आधारित हा पुढील भाग असणार आहे. अन्यथा पुढील एखाद्या लेक्चरमध्ये एखादा भाग अचानक छोटासा येईल आणि तो तुम्हाला समजणार नाही. कारण हा बेस असणार आहे. हे दोनही आठवड्याचे व्याख्यान हे अत्यंत मूलभूत असणार आहेत, आवश्यक असणार आहेत आणि याच वरती पुढील आठवड्यातील जे काही व्याख्यान आहेत त्यांची मांडणी असणार. त्यानंतरचे आठवडा क्रमांक 3, आठवडा क्रमांक 4 आणि आठवडा क्रमांक 5 हे तीनही आठवडे डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स वर्णनात्मक संख्याशास्त्राशी संबंधित आहेत. या तीनही आठवड्यामध्ये आपण वेगवेगळे टेबल, वेगवेगळे चार्ट्स, सेंट्रल टेंडन्सीज, केंद्रीय प्रवृत्ती मापन, मीन, मीडियन, मोड, शिवाय पार्टिशन व्हॅल्यूज, डिस्पर्शन, त्याच्यामध्ये रेंज, इंटरक्वार्टाईल रेंज, स्टँडर्ड डेव्हिएशन, शिवाय स्क्यूनेस, कर्टोसिस अशा सर्व वर्णनात्मक संख्याशास्त्रामधील ज्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यांचा सर्वप्रथम तर आपण अर्थ समजावून घेणार आहोत. त्यानंतर MS एक्सेल आणि SPSS मध्ये नेमकी कोणती प्रक्रिया करायची की ज्यामुळे त्यांचे संबंधित व्हॅल्यू आपल्याला प्राप्त होतील, मूल्य प्राप्त होतील आणि ते मूल्य प्राप्त झाल्यानंतर त्या मूल्याचं वाचन कसं करायचं आणि त्या मूल्यांना अर्थ कसा द्यायचा, या 3 गोष्टींचं अध्ययन आपण या 3 आठवड्यामध्ये करणार आहोत. आठवडा क्रमांक 3, 4 आणि 5. आणि सगळ्यात शेवटी आठवडा क्रमांक 6, 7 आणि 8 मध्ये आपण इन्फेरेन्शियल स्टॅटिस्टिक्स मधील जे काही हायपोथेसिस आहे आणि हायपोथेसिसचे जे वेगवेगळे प्रकार आहेत की ज्यामध्ये वन सॅम्पल टी टेस्ट, इंडिपेंडंट सॅम्पल्स टी टेस्ट, पेअर्ड सॅम्पल्स टी टेस्ट, वन वे अनोवा, टू वे अनोवा, काय स्क्वेअर, याशिवाय हायपोथेसिस टेस्टिंग व्यतिरिक्त कोरिलेशन कोएफिशियंट, पार्शियल कोरिलेशन, रिग्रेशनचे जे काही मॉडेल्स असणार आहेत, तर या सर्वाची माहिती आपल्याला या शेवटच्या 3 आठवड्यात घ्यायची आहे. यामध्ये सुद्धा आपण सगळ्यात आधी या प्रत्येक एका संकल्पनेचा अर्थ, MS एक्सेल आणि SPSS मधली प्रक्रिया आणि जे काही प्राप्त निष्पत्ती असेल, जे काही मूल्य आपल्याला प्राप्त होतील त्यांचं वाचन कसं करायचं, त्यांना अर्थ कसा द्यायचा, या सर्व गोष्टींची चर्चा आपण या शेवटच्या 3 आठवड्यात करणार आहोत. एकूणच हा सर्टिफिकेट कोर्स 3 वेगवेगळ्या टप्प्यात विभागणी केली आहे. पहिल्या टप्प्यात 2 आठवड्यात आपण मूलभूत संकल्पनांचं अध्ययन करणार, पुढच्या 3 आठवड्यात आपण डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्सचं अध्ययन करणार आणि शेवटच्या 3 आठवड्यात आपण इन्फेरेन्शियल स्टॅटिस्टिक्सचं अध्ययन करणार आहोत. यानंतर आपण जो पुढचा भाग पाहणार आहोत ते म्हणजे मूल्यमापनाची नेमकी पद्धती कशी असेल. या 8 आठवड्यामध्ये प्रत्येक आठवड्याला 1 या प्रमाणात तुम्हाला 8 असाइनमेंट देण्यात येतील. या 8 असाइनमेंट मधील प्रत्येक एक असाइनमेंट ही 10 गुणांची असेल आणि या प्रत्येक असाइनमेंटला जमा केल्यानंतर यापैकी ज्या 5 असाइनमेंट आहेत की ज्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त गुण आहेत, अशा केवळ 5 असाइनमेंटचे गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी पकडण्यात येतील. आता हे जे की 5 असाइनमेंट असतील याचं महत्तम गुण प्रत्येकी 10 गुण म्हटल्यानंतर या 5 असाइनमेंटचे मिळून महत्तम 50 गुण होतात आणि या 50 पैकी तुम्ही जे काही गुण प्राप्त करणार आहात हे सर्व गुण हे या 25 मार्कामध्ये आपण कन्वर्ट करणार आहोत. म्हणजे 5 असाइनमेंटचे हे जे की 50 गुण आहेत ते 25 मार्कात कन्वर्ट होतील. शिवाय तुम्हाला प्राप्त झालेले गुण सुद्धा या 25 पैकी किती या प्रमाणात आपण कन्वर्ट करणार आहोत. हा भाग झाला अंतर्गत मूल्यमापनाचा. जे काही कोर्स संपल्यानंतरची जी परीक्षा होणार आहे ती ऑनलाईन स्वरूपात होईल आणि ती परीक्षा 50 मार्काची होईल. येथे सुद्धा हे 50 मार्क या 25 मार्कात कन्वर्ट केले जातील. तुम्हाला जे काही गुण प्राप्त होतील ते गुण या 25 पैकी कन्वर्ट करून मोजले जातील आणि अशा प्रकारे हे दोन्ही अंतर्गत आणि कोर्स एंड एक्झामिनेशन मिळून 50 मार्काचा हा कोर्स तुमचा असणार. इथे महत्वाचा भाग, या 25 मार्कापैकी अंतर्गत परीक्षेत तुम्हाला कमीत कमी 10 मार्क मिळवता येणे आवश्यक आहेत आणि या कोर्स एंड एक्झाम मध्ये सुद्धा कमीत कमी 10 मार्क तुम्हाला मिळवता येणे आवश्यक आहे.
जर तुम्ही अशा पद्धतीनं जर गुण घेतले तर 50 पैकी किमान 20 गुण जर तुम्हाला असतील, 20 किंवा 20 पेक्षा जास्त गुण असतील तर आणि तरच तुम्हाला सर्टिफिकेट देण्यात येईल, अन्यथा तुम्हाला या सर्टिफिकेट कोर्ससाठी अनुत्तीर्ण म्हणून समजलं जाईल. एकूणच काय तर अंतर्गत मूल्यमापनामध्ये तुम्हाला 25 पैकी कमीत कमी 10 किंवा 10 पेक्षा जास्त गुण घेणे आवश्यक आहे. तर बाह्य परीक्षेमध्ये किंवा कोर्स एंड एक्झामिनेशन मध्ये 25 पैकी 10 गुण घेणं आवश्यक आहे. एकंदरीत अशा पद्धतीनं आपण या कोर्सचं मूल्यमापन करणार आहोत. आपण आता थोडंसं पुढे जाऊया. या अभ्यासक्रमाची जी उद्दिष्ट आहेत ती पुढील प्रमाणे असणार आहेत. पहिलं उद्दिष्ट to enrich the learner's ability to process the data systematically through MS Excel and SPSS. जे कोणी लर्नर्स आहेत त्यांना MS Excel आणि SPSS च्या सहाय्याने जी की प्रक्रिया करायची आहे ती सिस्टमॅटिकली कशी करता येऊ शकते याची योग्यता तुम्हा सर्वांमध्ये वाढवणे हे याचं पहिलं उद्दिष्ट आहे. दुसरं उद्दिष्ट टू कन्स्ट्रक्ट द लर्नर्स कॅपॅसिटी टू रीड अँड इंटरप्रिट डेटा सायंटिफिकली. शास्त्रोक्त पद्धतीनं जे काही आधार सामग्री आहे, ज्या काही निष्पत्ती असतील त्यांचं वाचन कसं करायचं, त्यांना अर्थ कसा द्यायचा याची कॅपॅसिटी आपल्याला इम्प्रूव्ह करायची आहे. यानंतरचं उद्दिष्ट आहे अनेबल लर्नर्स विथ द यूज ऑफ ॲप्रोप्रिएट स्टॅटिस्टिकल टेक्निक फॉर एक्सपेक्टेड रिझल्ट. अपेक्षित निष्कर्षांसाठी उचित अशी संख्याशास्त्रीय पद्धतीची निवड कशी करायची त्याची योग्यता लर्नर्स मध्ये निर्माण करणे हे एक याचं उद्दिष्ट आहे. आणि शेवटचं उद्दिष्ट आहे to equip learners with the descriptive and inferential analytical skills. वर्णनात्मक आणि अनुमानात्मक जे काही विश्लेषणाचे जे काही कौशल्य आहे त्याची निर्मिती करणं हे एक या अभ्यासक्रमाचं उद्दिष्ट असणार आहे. या अभ्यासक्रमाच्या ज्या काही संभाव्य फलनिष्पत्ती आहेत त्या पुढील प्रमाणे असणार आहेत. जे कोणी हे अभ्यासक्रम पूर्ण करतील त्यांच्यासाठीचे या फलनिष्पत्ती असणार आहेत. पहिली फलनिष्पत्ती skill development or enhancement enabling students to identify their potential or suitability at appropriate undertaking. हा एक कौशल्य आधारित कोर्स आहे आणि याच्यामुळे जे कोणी विद्यार्थी असणार आहेत त्यांना योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने संख्याशास्त्राचा कसा वापर करता येऊ शकतो त्याचं कौशल्य त्यांना प्राप्त होणार आहे. दुसरी जी फलनिष्पत्ती असणार आहे ती म्हणजे स्टुडंट प्रोग्रेशन टुवर्ड्स रिसर्च अँड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी. संशोधन आणि रोजगार क्षेत्रातील ज्या काही संधी आहेत त्या या विद्यार्थ्यांना खुल्या होऊ शकणार आहेत. तिसरी जी काही फलनिष्पत्ती आहे ती म्हणजे अनालिटिकल अँड इन्फेरेन्शियल स्किल्स युजिंग MS Excel अँड SPSS सॉफ्टवेअर. जे कोणी हा कोर्स करतील त्यांच्यामध्ये विश्लेषणात्मक आणि अनुमानात्मक कौशल्यांमध्ये वाढ होईल. आणि शेवटची जी फलनिष्पत्ती आहे ती म्हणजे प्रोफिशियन्सी इन द यूज ऑफ MS Excel अँड SPSS सॉफ्टवेअर. MS Excel आणि SPSS या सॉफ्टवेअरचा वापर अगदी सहजतेने तुम्हा सर्वांना करता येऊ शकेल. तर एकूणच ही अभ्यासक्रमाची उद्दिष्ट आणि फलनिष्पत्ती आपण पाहिली. याशिवाय हा अभ्यासक्रम कशा पद्धतीने आपण आयोजन या अभ्यासक्रमाचं केलेलं आहे याचीही आपण माहिती घेतलेली आहे. या अभ्यासक्रमाचं मूल्यमापन कसं होणार याचीही आपण माहिती सर्वांनी घेतलेली आहे. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण प्रत्यक्षात या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत आणि पुढच्या व्याख्यानामध्ये आपण काही मूलभूत शब्दांची ओळख करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे या अभ्यासक्रमामध्ये स्वागत करतो आणि इथे थांबतो. लवकरच भेटूया पुढच्या व्याख्यानामध्ये. धन्यवाद.